गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? मी मजेत आहे. तर आजचा ब्लॉग ना थोडा स्पेशल होणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी मजेत आहे. तर आजचा ब्लॉग ना थोडा स्पेशल होणार आहे, कारण आज मी चाललेली आहे माझ्या बहिणीच्या बोकडाला. सो त्यांच्या इकडे बोकड वगैरे कापायचे, तर घरी नाही आहे, ते लोटेवाडीला आहे, तिथे एक देवस्थान आहे तिकडे. सो आम्हाला तिकडे जायचं आहे. त्यासाठी मी मस्त असं टॉप अँड प्लाझो घालून तयार झाली आहे, कारण सिम्पलच देवाच्या इथे जायचं आहे, जेवायचं म्हणून मी सिम्पल तयार झाली आहे. आणि माझ्या बहिणीसुद्धा येत आहेत, थांबा तुम्हाला दाखवते. माझी एक बहीण आहे आणि ही एक बहीण आहे, तर ह्या दोघीसुद्धा आमच्यासोबत येत आहेत. आणि मी, मम्मी आणि दादा, माझा पप्पा, स्वतः आम्ही लोक जाणारे. आणि त्याचबरोबर इकडच्या माझ्या काकी वगैरे आहेत. सो मोठं डमडम केलेलं आहे, काय म्हणतात, टेम्पो माहीत नाही मला. सो आम्ही त्याच्यात जाणार आहे. आणि आता मी तयार झाली आहे, तर आता थोडा वेळ अजून. सो आता आम्ही फटकन निघतो आणि मी तुम्हाला तिकडे गेलं भेटते. फायनली आता आम्ही इकडे पोचलेलो आहेत. आणि आम्ही डमडममध्ये आलो, पण मी शूट नाही केलं, कारण आम्ही खूप चेमून आलो आहे. आणि आता मी इथं पोचले, थांबा मी तुम्हाला दाखवते. इकडे सगळे बसलेत हे आमच्यात, आणि अजून खूप जण असे आहेत जे आपले आपले बोकडे घेऊन आलेत कापायला. हाय. आणि खूप जास्त गर्दी आहे. आम्हाला जत्रेत पण फिरायला जायचं आहे, पण बघू जत्रेत जातो की नाही आम्ही. इकडं आमचं मटण शिजतंय, हे बघा. वा वा. तर आम्ही आता मस्तपैकी जेवण करणार आहे. हो, खूप जास्त गर्दी आहे, कारण आज लास्टचा दिवस आहे म्हणून खूप गर्दी आहे इकडं. इतक्या जास्त भाकऱ्या घेऊन आलेलो आहोत. भाजी बघून सगळ्यांना भूक लागली, पण अजून आमचा देवाकडे निवत गेलेला नाहीये. त्यांना जेवायला वाढायची तयारी सुरू इकडे, आणि सगळे जेंट्स जेवून घेणार आता. तर गाईज, आता आम्ही जेवण करायला लागलोय. बघा, मस्तपैकी सुक्कं मटण, पातळ रस्सा, भाकरी, आणि सगळे जेवायला लागले तिकडं. इकडं सगळेजण जेवतोय आम्ही मस्तपैकी. इकडे माझ्या काकी आहेत गेले आता. आणि आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खाण्यासाठी, पण इकडे कुठे आईस्क्रीमवाला दिसतच नाहीये. हळूहळू चालले, तुम्ही इकडे सगळं रिकाम व्हायला लागले. जेवण वगैरे झालंय, आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी. ऊन खूप जास्त लागते म्हणून ना आम्ही लोक हे असं डोक्यावर घेऊन बसलोय. तर मी तुम्हाला दाखवते आता आमच्यासोबत कोण, आणि उन्हामुळेच मी तुम्हाला एवढी दिसत नाही. एवढे सगळेजण आम्ही बसलोय चेंबून. तर आता आम्ही घरी जातो. आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की मला 10वीला किती पर्सेंटेज पडले, तर नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा. तोपर्यंत बाय.